नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप खंडागळे स्वागत करत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल आगरी लाईफमध्ये। तर मित्रांनो, आज आहे कोकणवासियांचा आवडीचा सण म्हणजे होळी। आणि तुम्ही पाहू शकता मी आलेलो आमच्या आगरी समाज पाली आगरआळीच्या होळी माळावर। मुलांनी 2-3 दिवसात खूप सारे हळकुंड आणलेली आहेत। तुम्ही पाहू शकता किती सारे हळकुंड आणलेले आहेत। हळकुंड म्हणजे लाकडे। तर आता आपल्याला होळी रचायला सुरुवात करायची आहे। आता आपल्या गावातील सगळे लोक जमा होतील आणि होळी रचायला सुरुवात होईल। तर चला पाहूया होळी कशी रचतात ते। तुम्ही इथे पाहू शकता किती मोठे मोठे पण सुके लाकडं आणलेले आहेत। ते खूप सारे असे मोठे मोठे लाकडं गोळा केलेले आहेत आणि त्याच लाकडांनी आपण होळी रचणार आहोत। आपल्या होळीवरचे भोपी आप्पा ठोंबरे इथे होळी रचण्यासाठी एक खड्डा खणत आहेत आणि इथेच आपली होळी रचायची आहे। आप्पांना मदत करत आहे सुभाष भाऊ आणि राकेश मडवी। आणि आता तुम्ही पाहू शकता आगरी समाज पाली आगरआळीची पोरं जमायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण होळी रचायला सुरुवात करणार आहोत। तर चला तुम्हाला होळी रचताना मी दाखवतो। तर मित्रांनो, हा आहे खांब आणि हाच मगाशी जो आपण खड्डा खणला त्यामध्ये पहिले सुरुवात आपण होळी रचायची हा खांब उभा करून करतो। तर चला आता आपण ह्याला खड्डा खणलेल्या ठिकाणी नेऊया आणि पहिले त्याचं पूजन करून घेऊया आणि मग आपण हा खांब तिथे उभा करूया। हा मानाचा खांब आहे आणि ह्याचं पूजन करूनच आपण होळी रचायला सुरुवात करतो। तर चला आता आपण पहिले पूजन करून घेऊया। आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। खूप जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात, तर कृपया करून सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। चला तर आता आपला नारळ वाढवून झालेला आहे आणि आपलं पूजन झालेलं आहे। तर आता सुरुवात करूया खांब उभा करायची। तुम्ही पाहू शकता होळीचा उत्साह काय आहे। आमचे गायकर तात्या वय खूप आहे पण तरी सुद्धा स्वतः लाकडं उचलून आणत आहे। चला तर आता आपला जो मानाचा खांब आहे त्याला आपण सजवूया आणि मग त्याला उभं करूया।
तुम्ही पाहू शकता सर्व मुलांनी मिळून किती उंच असा शीत लावलेला आहे आणि हा मानाचा शीत आहे. खांब उभा करून झालेला आहे आणि आता पटापट होळी रचायला सुरुवात होत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता सर्व आता होळी रचायला घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात आपली होळी रचून होणार आहे. तर चला आता पटापट होळी रचून घेऊया. किती मोठा आहे एक शीत? लांबच मोठा आहे ना, खूप मोठा आहे ना. काय आहे मोठा? काला पाखरू. काय काला पाखरू? चला मित्रांनो, आता आपण सर्व होळी रचून घेऊया आणि मगच तुम्हाला पूर्ण होळी रचून झाली की दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली होळी रचून झालेली आहे आणि आपण हा पाहू शकता आपला खांब किती उंच आहे ते. तर चला आता आपली होळी रचून झालेली आहे. आता आपण जाऊया पिल्ला आणायला. तर मित्रांनो, आता आपण आपल्या शीताची मिरवणूक काढून आपल्या होळीमाळावर घेऊन आलेलो आहोत. तर चला आता आपल्या शीतला उभं करूया होळी बरोबर. चला तर मित्रांनो, आता होळी रचण्याची सर्व प्रोसेस झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली होळी रचून झालेली आहे. तर आता भेटूया आपण नंतर. तर मित्रांनो, आता आपण होळीवर आलेलो आहोत आणि दीपा आणि ओम होळीला पाया पडत आहे. तुम्ही पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता आपली होळी पेटवणार आहे. आता होळीला आपले सगळे आगरआळीतली लोक जमायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर चला आता आपण होळी लावूया.
ही आहे होळीतून नारळ काढायची मजा. आता सगळे होळीतून नारळ काढत आहेत आणि प्रसाद म्हणून घेत आहेत. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा होळीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.